हिंदू नववर्षाचा सण गुढीपाडवा या सणाच्या शुभमुहूर्तावर अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील संजय अर्जुन आवारी यांच्या शेतातील शिवांजली व्हेजिटेबल कंपनीकडून कोथिंबीर भाजी खरेदीचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आहे. शिवांजली व्हेजिटेबलचे सर्वेसर्वा अंकुश भाबड, प्रतीक भाबड या दोन्ही कोथिंबीर व्यापारी बंधूंनी व्यवहार पूर्ण केला. अकोले तालुक्यासह महाराष्ट्रातील कोथिंबीरीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. सदर पीक हे प्रामुख्याने शेतकरी वर्ग हा उन्हाळ्याच्या दिवसात करत असतो. कमी दिवसात व कमी कष्टात येणारे पीक म्हणून कोथिंबीर भाजीकडे पाहिले जाते. अकोले तालुक्यासह संगमनेर, सिन्नर, निफाड, कोपरगाव परिसरात शिवांजली व्हेजिटेबलच्या पारदर्शक व शुद्ध कारभारामुळे अंकुश भाबड व प्रतीक भाबड यांनी शेतकरी वर्गामध्ये विश्वासार्हता कमावली आहे. यामुळे कोथिंबीर पीक घेणारा व्यापारी वर्ग म्हटलं की अंकुश भाबड आणि प्रतीक भाबड हे नाव चर्चेत आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताच्या खरेदीवेळी धामणगाव आवारी येथील प्रतिष्ठित शेतकरी गणेश पापळ, मार्तंड कृषी सेवा केंद्राचे बाळासाहेब आवारी, संजय पापळ, म्हाळादेवी, रुंभोडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर. प्रथमतः आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज धामणगाव आवारीमध्ये चासनळवाडी गावातील एक नामवंत व्यापारी अंकुश शेठ आणि प्रतीक शेठ यांच्या शिवांजली फर्मच्या माध्यमातून खरं तर धामणगाव आवारी आणि अकोले तालुक्यातील पंचक्रोशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची खरं तर भाजीची खरेदी होत असते. गेले 2-3 वर्षाचा अनुभव खरं तर या दोन्ही भावंडांचा या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आलेला आहे. आणि आज पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी धामणगाव आवारी येथील डॉक्टर संजय आवारी यांची भाजी खरेदी करून खरं तर आज पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात केलेली आहे. त्यांच्या या व्यापाराला मी धामणगाव आवारी ग्रामस्थ आणि वैयक्तिक पापळ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर 2-3 वर्षापासून या दोन्ही भावांचा या पंचक्रोशीमध्ये असा अनुभव आहे, जी भाजी खरेदी केली ती भाजी वेळेत नेणे आणि शेतकऱ्यांचं पेमेंट वेळेत देणे असा या दोन्ही भावांचा अनुभव आहे. आणि यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन त्यांच्या व्यापाराला पुढे खूप खूप चांगल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर संजय आवारी यांची कोथिंबिरीची भाजी खरेदी करून आज नवीन वर्षाचा शुभारंभ त्यांच्या खरेदीचा केला आहे. आणि अतिशय चांगला व्यापार हे लोक करतात. आणि त्याच पद्धतीनं संजय आवारी डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगली भाजी पिकवली. आणि ह्या भाजी पिकवण्यासाठी धामणगाव आवारीतील मार्तंड कृषी सेवा यांनी प्रतीक आवारी यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन डॉक्टर साहेबांना केलं. मी या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या सौद्याला आणि त्यांच्या व्यापाराला त्यांच्या शेतीला भरभराटी येवो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. प्रतीक आणि अंकुश यांचं आज नवीन वर्षाच्या याच्यामध्ये मुहूर्तावर आज धामणगावावर येते त्यांनी भाजी खरेदी केली. आज त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. याच्या नवमुहूर्तावर आमच्या व्यापाराला आज सुरुवात होत आहे. धामणगाव आवारी येथील संजय डॉक्टर यांच्या शेती कोथिंबिरी मालाची आज नारळ फोडून आम्ही शुभारंभ केला आहे. समस्त अकोले तालुक्याला आम्ही विनंती करतो की यांनी कोथिंबीर लागवड करावी. चांगले बाजार भेटतील आणि तुम्हाला व्यापाराकडून संपूर्ण सहकार्य राहील. तसेच शिवांजली व्हेजिटेबल कंपनी व भाबड परिवाराकडून संपूर्ण शेतकरी वर्गाला, सर्व अकोले तालुक्यातील जनतेला नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमचं धंद्याचं आज पहिल्यांदा नारळ फुटलेले साधारण कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून आहे. आम्ही निफाड, अकोला, संगमनेर, नांदूर, शिंगोटे, निमून, सिन्नर पार निफाड पोहोचर जातो आम्ही. मोबाईल नंबर आहे ना 96 23 95 11 78. तो आज मी पिकवलेली कोथिंबीर भाजी आज भाबड बंधू प्रतीक भाबड व अंकुश भाबड यांनी खरेदी केली असून बऱ्याच वर्षापासून आमचे व्यापारी संबंध आहेत. 9 किलो दाणा होता. भाजी 25 गुंठे होती.
तर त्या भाजीचे 51,000 रुपये मला सौदा त्यांनी दिला. त्यांचे मी आभार मानतो. तुम्ही आता ही भाजी विकली त्यांना तुम्ही खुश आहात का? हो, खुश आहे मी. हिंदू नववर्षाचा